हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. आपण 14वा अध्याय बघतो आहोत. कालपर्यंत आपण 14व्या अध्यायातले 14 श्लोक बघितले. आज अध्याय 14 श्लोक 25 ते 21. अध्याय 14 श्लोक 15 ते 21. श्लोक 15 ते 21 बघणार आहोत. काल आपण पाहिलं होतं की सत्वगुणाचा ची वाढ झालेली असताना जर मृत्यू झाला तर त्याचं फळ काय आहे? स्वर्गादी वरचे लोक मिळतात, प्राप्त होतात. आज 15व्या श्लोकामध्ये रज आणि तम गुण वृद्धी झालेली असताना मृत्यू आला तर काय, हे एकाच श्लोकामध्ये 15व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. बघा. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढ योनिषु जायते. रजसी प्रलयं गत्वा, रजोगुणाची वाढ झालेली असताना मृत्यू झाला तर कर्मसंगीषु जायते, तो कर्मयोगाच्या संगतीमध्ये जन्मतो. कर्मयोगी लोकांच्या संगतीमध्ये त्याचा जन्म होतो. आणि तथा प्रलीनः तमसी, त्याचप्रमाणे तमो गुणाची वृद्धी झालेली असताना जर मृत्यू आला तर मूढ योनिषु जायते. मूढ योनी म्हणजे विवेकशून्य योनी, ज्यांना विचार करता येत नाही अशा योनीमध्ये त्यांचा जन्म होतो. म्हणजे पशु पक्षी कीटक दगड माती इत्यादी या योनींमध्ये त्याला जन्म मिळतो. रजोगुण वृद्धी झालेली असताना मृत्यू आला तर कर्मांची आसक्ती असणाऱ्या लोकांमध्ये पुन्हा जन्म मिळतो. आणि तमोगुणाची वृद्धी झालेली असताना मृत्यू झाला तर मूढ योनी, किडा पशु पक्षी वगैरे इथे त्यांना जन्म मिळतो. आता याचं तात्पर्य काय? ह्या तीनही गुणांची वृद्धी झालेली असताना येणाऱ्या जन्माच्या बद्दल का बरं सांगितलं? तर रजोगुण वृद्धीमध्ये मृत्यू आला तरी रजोगुणामध्ये भगवत प्रदत्त विवेक असतोच. रजोगुणी माणसामध्ये विवेक जागा असतो, परंतु तो कर्मांकडे, म्हणजे रजोगुणाचं कामच हे आहे नवनिर्मिती करणे, त्याच्यामुळे तो तिकडे झुकतो. पण तो विवेक जागा असल्यामुळे सत्संग सदाचरण याच्याकडे जर तो वळला, रजोगुणी माणूस कर्माची आसक्ती सोडून, तर त्याला सुद्धा आपला उद्धार करून घेता येऊ शकतो. शिवाय सदाचरणी माणूस तमोगुण वृद्धी असताना मेला, म्हणजे सदाचरणी आहे, त्याचं आचरण उत्तम आहे, चांगल्या सज्जन माणसाला शोभेल, संतांना शोभेल असं आचरण आहे. पण मृत्यूच्या वेळेस जर तमोगुण वृद्धी त्याची झाली तर मूढ योनीमध्ये जन्म घेऊन सुद्धा तो विवेकरूपी सावधानतेने त्या योनीमध्ये जगतो. म्हणजे तिथे सुद्धा त्याला पुन्हा स्वतःच्या उद्धाराची एक संधी आपोआप मिळालेली असते त्याला. म्हणजे काय, एक भागवतातली कथा आहे भरत मुनींची, ती अनेक वेळा आलेली आहे. पण ते या ठिकाणी त्याचं कारण सांगायचं हे की त्यांना मृत्यूच्या समयी ते त्या हरणाचं चिंतन करतात, हरणाच्या पिल्लाचं, आणि त्यांना पुढे हरणाचा जन्म मिळतो. पण हरिणाचा जन्म म्हणजे मूढ योनीत जन्म मिळालेला असताना सुद्धा आधीच्या सत्कर्मांचा संस्कार सूक्ष्म देहावर झालेला असल्यामुळे तो विवेक जागा आहे. त्याच्यामुळे हरिणाच्या योनीमध्ये जन्म मिळून सुद्धा त्यांचं भगवत चिंतन विवेक जागा असल्यामुळे पुढे त्यांना पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो.
म्हणजे तात्पर्य काय, तर तमोगुणी माणूस असेल आणि मृत्यूच्या वेळी त्याच्यामध्ये सत्वगुण वाढला असेल तर त्याला त्याप्रमाणे पण एकदा उद्धार करण्याची, स्वतःच्या उद्धाराची एक संधी मिळते. तसंच अत्यंत सत्वगुणी माणूस असेल आणि मरताना तमोगुण त्याच्यामध्ये आला असेल तर तरी सुद्धा त्याला विवेक प्राप्त होतो. रजोगुणी माणसामध्ये तर तो असतोच, प्रेझेंट असतो. त्याच्यामुळे प्रयत्न असा करावा, आयुष्यभर प्रयत्न असा करावा की सत्वगुणाची वृद्धी होईल आणि मृत्यूच्या समयी सुद्धा तीच टिकेल असा प्रयत्न करायचा. आणि त्याच्यासाठी साधन भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे. नामस्मरणासारखं दुसरं साधन नाही. त्याची देहाला, वाणीला, चित्ताला, अंतःकरणाला, बहिःकरणाला सगळ्यांना सवय लागली की आपोआप वृत्ती मध्ये फरक पडतो आणि जरी तामस वृत्ती असली तरी सत्वगुणाकडे माणसाची वाटचाल होते. आता तीनही गुणांमध्ये असताना मृत्यू आला तर काय होतं आणि कशी आत्मोद्धाराची संधी भगवंतांनी तिथे आपल्याला दिलेली असते हे लक्षात घेतल्यानंतर आता 16व्या श्लोकामध्ये या त्रिगुणांनी युक्त असताना केलेल्या कर्मांची फळं काय मिळतात ते बघूया. कर्मणा सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलम रजसस्तु फलम दुःखम अज्ञानं तमसः फलम. कर्मणा सुकृतस्य आहुः सात्विकम. सुकृत उत्तम कर्म केलं, भगवत प्रणित कर्म केलं, शास्त्रोक्त शास्त्रांनी सांगितल्यानुसार कर्म केलं तर त्या सुकृताचं तिथे सत्वगुण वाढलेला असतो आणि त्याचं फळ हे उत्तम कृतीचं जे मिळतं फळ ते मिळतं. निर्मळ सात्विकम निर्मलम फलम, सात्विक आणि निर्मळ फळ तिथे मिळतं. रजसस्तु फलम दुःखम, रजोगुणाच्या आधाराने कर्म केले असता त्याचं फळ हे दुःख मिळतं. कारण रजोगुण काय आहे तर इच्छा, प्रवृत्ती निर्माण करणार आहे आणि इच्छा आणि प्रवृत्ती जिथे आहे तिथे अंती दुःख आहे. म्हणून रजोगुणात्मक कर्मांच्या मध्ये दुःख प्राप्त होतं. आणि अज्ञानम तमसः फलम, तमोगुणयुक्त कर्म केली की त्याचं फळ अज्ञानामुळे तमोगुणाकडे जातो माणूस. श्रेष्ठ अशा सात्विक कर्माचं फळ सुख, ज्ञान, वैराग्य इत्यादी निर्मळ फळ असतं आणि ते सत्व गुणामुळे मिळतं. राजस कर्माचं फळ दुःख आणि तामस कर्माचं फळ अज्ञान आहे. हे लक्षात ठेवून जर आपण वेळोवेळी कर्म केली तर आपोआप आपण सावध राहतो आणि तमोगुणयुक्त कर्म आपल्या हातून होणार नाहीत याची काळजी आपल्याला घेता येते. आता 18व्या श्लोकामध्ये हे असं फळ मिळाल्यानंतर 17व्या श्लोकामध्ये काय काय करता येतं ते सांगितलेलं आहे. सत्वात संजायते ज्ञानम, सत्वगुणामुळे ज्ञान निर्माण होतं. रजसो लोभ एवच, रजोगुणामुळे लोभ निर्माण होतो. प्रमाद मोहौ तमसो, तमगुणाचे 2 गुण सांगितले, प्रमाद आणि मोह हे 2 गोष्टी निर्माण होतात तमोगुणामधून. भवतो अज्ञानमेवच, शिवाय अज्ञान सुद्धा तमोगुणामुळे. तमोगुण हा जास्त हानी पोहोचवणार आहे. प्रमाद, मोह आणि अज्ञान हे तो निर्माण करून देतो. सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होतं, रजोगुणापासून लोभ निर्माण होतो आणि हा लोभ पापाकडे, दुःखाकडे घेऊन जाणारा असतो. तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञानही निर्माण होतं. ऊर्ध्वं गच्छति सत्वस्था, मग सत्वगुणामध्ये असणारे लोक
कुठे जातात? ऊर्ध्वम, उन्नतीकारक गोष्टींकडे जातात. मध्ये तिष्ठन्ति राजसः, रजोगुणी लोक जन्म घेतात, रजोगुणी कर्म करतात आणि पुन्हा इथेच म्हणजे मृत्यूलोकामध्येच, मध्यभागी म्हणजे मृत्यूलोकामध्येच राहतात, पृथ्वीवरच राहतात. जघन्य गुणवृत्तीस्थः, जघन्य म्हणजे निंदनीय, निंदनीय अशा कर्म किंवा कृती करणारे. अधो गच्छति तामसः, तमोगुणयुक्त लोक सगळे अधहा म्हणजे पाताळ लोकामध्ये जातात. सत्वगुण ऊर्ध्वम, रजोगुण मध्ये म्हणजे पृथ्वीवर आणि जघन्य गुण म्हणजे तमोगुण अधः गच्छन्ति, खाली जातात. सत्वगुणी पुरुष मृत्यूनंतर स्वर्गादी उच्च लोकांमध्ये जातात. रजोगुणी पृथ्वीवरच राहतात, सुख दुःख दोन्ही भोगतात, पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूला सामोरे जातात. जघन्य वृत्तीमध्ये राहणारे म्हणजे जघन्य वृत्ती कोणत्या? निद्रा, आळस आणि प्रमाद, मोह, अज्ञान या जघन्य वृत्ती. असे तामसी लोक अधोगतीला जातात आणि मूढ योनीमध्ये पुन्हा पुन्हा जन्मतात. नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टानुपश्यति, गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावम सोधिगच्छति. आता हा 19वा श्लोक महत्वाचा. आत्तापर्यंत त्यांनी ते त्रिगुण म्हणजे काय, ते कसे निर्माण होतात, त्याची काय काय फळं मिळतात वगैरे वगैरे ह्या गोष्टी सांगितल्या. पण ह्या 19व्या श्लोकामध्ये त्याचा सार संपूर्ण आत्ता 1 ते 18 श्लोकांचं सार या 19व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. नान्यम गुणेभ्यः कर्तारम, गुणांपेक्षा दुसरा कोणीही करता नाही. यदा द्रष्टा अनुपश्यती, असा जो पाहणारा पाहतो, द्रष्टा अशा दृष्टीने जेव्हा पाहतो तेव्हा गुणेभ्यःच परम वेत्ती, गुणांपासूनच हे सगळं घडतं हे तो जाणतो. आणि मद्भावम सह अधिगच्छति, हे जो जाणतो तो माझ्या भावाला प्राप्त होतो, म्हणजे मलाच येऊन प्राप्त होतो. म्हणजे तात्पर्य काय, तर हे गुणच गुणांमध्ये वावरत असतात. असं जर त्या गुणांकडे, त्या त्रिगुणांकडे आपण पाहिलं आणि त्याची कशाची म्हणजे सत्वगुणाची किंवा रजोगुणाची किंवा तमोगुणाची अपेक्षा न करता त्या गुणांना त्यांची कामं करू दिली आणि आपण त्याच्यात आसक्त झालो नाही, आपण त्याला दूरस्थ राहून तटस्थ राहून पाहू शकलो, तर मग आपल्याला भगवंताची प्राप्ती सहजपणाने होते. आता याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघूया. तरी ऐसे जाणीजे सामर्थ्ये तिन्ही सहजे, होती देहव्याजे गुणची हे गुण देहाच्या निमित्ताने होतात किंवा या गुणांमुळे देह निर्माण होतो. तर या तिन्हींचं हे सामर्थ्य आहे, त्याच्यामुळे देह निर्माण होतो, देहाच्या निमित्ताने हे निर्माण होतात. मग त्याला खाली दृष्टांत दिलाय. इंधनाचेनी आकारे अग्नी जैसा अवतरे, का आगवे तरुवरे भूमिरसू. भूमिरस म्हणजे जमिनीतलं पाणी किंवा जमिनीतील रस हा आपल्याला वृक्षाच्या रूपाने दिसतो. जमिनीत काय आहे हे आपल्याला वृक्ष जेव्हा तयार होतो तेव्हा दिसतं. जमिनीत कस चांगला असेल तर वृक्ष कसदार दिसतो, जमिनीत कस कमी असेल तर वृक्ष फिकटलेला दिसतो, त्याची पानं फिकट हिरवी दिसतात. त्याप्रमाणे इंधनाचे आकारे अग्नी जैसा अवतरे. इंधन जसं म्हणजे लाकूड जसं असेल त्याप्रमाणे जसं अग्नी निर्माण होतो, त्या प्रमाणात निर्माण होतो, तसाच भूमीमध्ये असणारं जो रस आहे तो वृक्षाच्या रूपामध्ये आपल्याला दिसतो. नाना देहियाचे मिसे परिणमे नाना दहियाचे मिसे परिणमे दूधची जैसे, का मूर्त होय उसे गोडी जेवी. दही जरी आपण दही तयार झालेलं पाहिलं तरी
ते कशाचा परिणाम आहे? दुधावर प्रक्रिया झाल्याचा परिणाम आहे. म्हणजे दुधामुळे जसं दही निर्माण होतं तसं या देहाच्या निमित्ताने हे त्रिगुण निर्माण होतात. का मूर्त होय उसे गोडी जेवी. ऊस म्हणजे मूर्तिमंत गोडी आहे. ऊस म्हणलं की गोडी, तसं देह म्हणलं की त्रिगुण हे आपल्याला लक्षात येतं. तैसे हे सांतःकरण देहची होती त्रिगुण म्हणून बांधिसी कारण घडे कीर. तसंच हे त्रिगुण अंतःकरणयुक्त होऊन अंतःकरणाने तयार होऊन देहरूप धारण करते आणि बंधनाला कारण होते. हे त्रिगुण बंधनाला कारण होतात देहीच्या. मग आता यया कोणाची काजी काही सविता जैसा नाही तैसा अकर्ता मी देही सत्तारूप. म्हणून अर्जुना, मी म्हणजे परमतत्व म्हणजे परमात्मा म्हणजेच अक्षर असा जो तत्व आहे ते कसं आहे? सूर्योदयाबरोबर घडणारी कर्म जशी सूर्याच्या अंगी लागत नाहीत तसा या कर्मांचा लेप मला लागत नाही. भगवंताला लेप लागत नाही, जीवात्म्याला लेप लागत नाही, पण जीवात्मा देहात असल्यामुळे या त्रिगुणांनी बांधला जातो. मी दावनी गुण देखे गुणता हे मिया पोखे यया चेनी निशेखे उरे ते मी दाखवल्यामुळेच गुण प्रकट होतात. भगवंताची सत्ता असल्याशिवाय प्रकृती गुण प्रकट करू शकत नाही. प्रकृती गुण प्रकट करते कारण जिथे भगवंताची सत्ता असते. त्यांचे सामर्थ्य मीच पोचतो, मात्र हे गुण लय पावल्यावर जे उरते ते निर्गुण शाश्वत अक्षय तत्व म्हणजे मीच उरतो. ह्या गुणांना हे गुण संपल्यानंतर इतर काहीही तिथे शिल्लक राहत नाही. आता हे त्रिगुण, त्यांचे विषय, त्यांची निर्मिती, ते देहामध्ये असलेल्या देहीला कसे बांधतात हे सगळं पाहिल्यानंतर आता देहनिर्मितीला कारणीभूत कसे होतात हे त्रिगुण हे पुढे 20 आणि 21व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. गुणाने तानतीत्य त्रीन देही देहसमुद्भवान जन्म मृत्युजरा दुःखैहि विमुक्तो मृतमश्नुते. जन्म मृत्यू जरा दुःखैहि विमुक्तः. जन्म नाही, मृत्यू नाही, जरा नाही, जरा म्हणजे वार्धक्य, म्हातारपण, आणि दुःख यापासून विमुक्त असणारा अमृतम अश्नुते. अमृत म्हणजे परमानंद, सच्चित आनंद किंवा परमानंद. तो परमानंद प्राप्त करतो. पण कोण? गुणान एतान अतीत्य त्रीन. या तीनही गुणांना ओलांडून जाणारा देही देह समुद्भवान, देह निर्मितीला कारण असणारा जो देही म्हणजे जीवात्मा, तो जीवात्मा जो देह निर्मितीला कारणीभूत आहे तो या 3 गुणांना ओलांडून जन्म मृत्यू जरा दुःख विहीन होऊन मुक्त होऊन अमृत तत्वाला प्राप्त होतो, म्हणजेच परमानंद प्राप्त करतो. आता हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण आहे हे आपल्याला माहिती आहे. या 3ही गुणांना ओलांडून जरा मृत्यू वगैरेंच्या सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त होऊन तो परमानंदाला प्राप्त होतो. मग हे सगळं ऐकल्यावर अर्जुनाने पुन्हा प्रश्न विचारलाय. 21व्या श्लोकामध्ये अर्जुन विचारतो आहे, कैर्लिंगै स्त्रीगुणान एतान अतीतो भवति प्रभो किमाचारः कथं चैतान स्त्रीन गुणान अतिवर्तते. कैहि लिंगैहि त्रीन गुणान अतीतो भवति प्रभो.
लिंग म्हणजे चिन्ह. त्रिगुण अतीत झालेल्याचं काय लक्षण आहे? कसं समजायचं त्रिगुणातीत झालेला कोण? हे कसं समजायचं? ते समजण्याचं काही चिन्ह पाहिजे ना. काय चिन्ह आहे प्रभू? किम आचारहा, त्याचं वागणं कसं असतं? कथमच एतान त्रीन गुणान अतिवर्तते, आणि या 3 गुणांच्या पलीकडे कसं जायचं? या त्रिगुणांना ओलांडून जाण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे? असा प्रश्न अर्जुनाने भगवंतांना विचारला. आता त्याच्याबद्दल ज्ञानदेवी काय म्हणते बघूया. नळिकेवरुनी उठिला जैसा शुक शाखे बैसला, तैसा मूळ अहंते ठेला तो मी म्हणोनी. नळिकेवरुनी उठिला, त्या पोपटाचा तो पिंजरा असतो ना, त्याच्या दांडी असते आत लावलेली, त्या दांडीवरून तो उठला आणि पिंजऱ्यातून बाहेर पडून जैसा शुक शाखे बैसला, जसा तो पोपट मुक्तपणे झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो आणि तिथून त्या बंधनातून मोकळा होतो, पिंजऱ्यातून मोकळा होतो. तैसा मूळ अहंते ठेला तो मी म्हणोनी. त्याप्रमाणे मूळ अहंतेवर जो निवांतपणे बसतो तो मलाच येऊन प्राप्त होतो. म्हणजेच मूळ अहंता नावाची जी एक शाखा आहे, झाडाची फांदी आहे, मुक्त, त्या तो मुक्त होतो, त्रिगुण त्याच्यापासून दूर होतात. अगा अज्ञानाची या निदा जो घोरत होता बदबदा, तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेईला की. तो स्वस्वरूपी प्रबुद्धा, जेव्हा त्याला स्वरूपाचं ज्ञान होतं, जेव्हा त्याला स्वरूप कळतं, तेव्हा तो प्रबुद्ध होतो, म्हणजे जागा होतो, त्याचं ज्ञान जागं होतं, त्याचा विवेक जागा होतो. चेईला की, जागा होतो, चेतना निर्माण होते त्याच्यामध्ये. आणि कसा असतो तो आधी? अज्ञानाची या निदा, निदा म्हणजे निद्रा, अज्ञानाच्या निद्रेमध्ये जो घोरत होता बदबदा, मोठमोठ्याने घोरत पडलेला होता, त्याला स्वस्वरूपी प्रबुद्धा, स्वरूप ज्ञान झाल्याबरोबर तो चेईला की, जागृत होतो, जागा होतो, प्रबुद्ध होतो, विवेक जागा होतो. कशाप्रमाणे? का सौरभ्य जीर्णू जैसा आमोदू मिळून जाय आकाशा, माघारा कमळकोशा न ये चितो. ज्याप्रमाणे सौरभ्य जीर्णू जैसा, सुगंध रहित कमळाचं फूल उमललं की त्याच्यामध्ये भरपूर सुगंध असतो, पण वारा तो सुगंध घेऊन जातो. तर तो असा जो सुगंध हीन किंवा रहित असलेलं कमळाचं जे फूल आहे, आमोदू मिळून जाय आकाशा, त्याचा आमोद म्हणजे त्याचा सुगंध कुठे जातो? वाऱ्यासह आकाशामध्ये जातो. माघारा कमळकोशा न येची, आकाशातून तो म्हणजे वायूपासून पुन्हा तो उलट कमळाच्या त्या कोशामध्ये येत नाही. एकदा तो आकाशाला मिळाला की आकाशामध्ये विलीन होऊन जातो. त्याप्रमाणे पै स्वस्वरूपे समरसे, ऐक्यगा झाले तैसे, तेथे किम धर्म हे कैसे नेणे देह. पै स्वस्वरूपे समरसे, त्याप्रमाणे जो स्वरूपामध्ये समरस झाला, ज्याला स्वरूपाचं ज्ञान झालं आणि त्या रूपामध्ये तो समरस झाला. ऐक्यगा झाले तैसे, त्याचं तिथे ऐक्य झाल्यानंतर तेथ किम धर्म हे कैसे नेणे देह. धर्म काय, अधर्म काय, देहधर्म काय, हे सगळं तो विसरून जातो. जसा तो सुगंध वाऱ्यापासून कमळात परत येत नाही, तसं हे धर्मादी विचार त्या देहामध्ये परत येत नाहीत. जन्म जरा मरण इत्यादी जे 6 गुण, ते देहीची ठेले कारण नाही तया. हे 6 गुण देहातच राहतात, देहाशी त्याचा संबंध राहत नाही. ज्ञानी जीवाला त्याचा संपर्क होतच नाही. मी म्हातारा झालो,
वगैरे वगैरे ह्या गोष्टी, जन्म मरण आणि जरा, हे त्याच्याकडे राहतच नाहीत. ह्या गुणांकडे त्याचं लक्ष नसतं. त्याला त्याच्याशी काही देणं घेणं पण नसतं, कारण देहाशी त्याचा संबंध शिल्लकच राहिलेला नसतो. येणे थोर बोधलेपणे तयासी गा देही असणे, म्हणून तो मी म्हणे गुणातीत. या बोधामुळे त्या देहधारी ज्ञानी जीवाला मी गुणातीत म्हणतो. तू विचारलं ना गुणातीत कसा असतो, तर तो असा असतो. तो देहधर्माशी काहीही संबंध ठेवत नाही. एकदा तो संबंध संपला की पुन्हा तो संबंध त्याच्याकडे येतही नाही. असा जो असतो त्याला गुणातीत म्हणावं, असं भगवंत पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतात. कैर्लिंगम त्रिगुणान अतीत. त्रिगुणांच्या अतीत गेल्याचं चिन्ह काय, लक्षण काय, तर त्या लक्षण या पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे भगवंतांनी दिलेलं आहे. आज आपण श्लोक 15 ते 21 पाहिलेले आहेत आणि 15 ते 21 आपण श्लोक म्हणूया आणि आज इथे थांबूया. बाकीचा भाग आपण उद्या बघणार आहोत. श्लोक 15 ते 21. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते. तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते. मूढयोनिषु जायते. कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं. रजसस्तु फलं दुःखं अज्ञानं तमसः फलं. सत्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च. प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः. जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति. गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. गुणानेतानतीत्यत्रीन् देही देहसमुद्भवान्. जन्ममृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते. अर्जुन उवाच. कैर्लिङ्गैस्त्रीन् गुणानेतान् अतीतो भवति प्रभो. किमाचारः कथं चैतान् त्रीन् गुणान् अतिवर्तते. हरिः ओम. आज इथे थांबू. उर्वरित भाग आपण उद्या बघणार आहोत.